पुन्हा एक वार आपल्या सर्वांचे मी हार्दिक स्वागत करत आहे. आजचे प्रगटीकरण ही मालिका जी आहे ही सातत्याने पुढे जात आहे आणि याचं सर्व श्रेय मी देवाला देत आहे. प्रत्येक त्रास संकटावरती परमेश्वराने आपल्याला मात करण्यासाठी मदत केलेली आहे आणि आतापर्यंत जे शिक्षण त्यानं आपल्याला दिलेलं आहे ते शिक्षण देखील आशीर्वादी ठरलेलं आहे असा माझा पूर्ण विश्वास आहे. बंधू आणि भगिनींनो, आजचा 14व्या क्रमांकाचा संदेश आहे ज्याचं शीर्षक आहे 5वा आणि 6वा शिक्का. तर ह्या अध्ययनामध्ये आपण विशेष करून प्रगटीकरण याचा 6वा अध्याय शिकणार आहोत. तर देवाचं वचन ऐकण्या अगोदर आपण पुन्हा एक वार देवाला विनंती करूया की त्याने आपल्याला मार्गदर्शन करावं. आपण डोळे झाकू आणि प्रार्थना करू. जिवंत परमेश्वर देवा, तू दयाळू आहेस, कृपाळू आहेस, म्हणूनच आज आम्ही जिवंत आहोत. प्रेमळ पित्या, तुझी योजना आहे म्हणूनच आज आम्ही ह्या ठिकाणी तुझं वचन ऐकण्याकरिता आणि त्यानुसार चालण्याकरिता ह्या ठिकाणी आलेलो आहोत. मागत आहोत परमेश्वरा की तुझं वचन जे आमच्यासाठी स्फूर्तिदायक आहे ते वचन आमच्या आयुष्यामध्ये सदोदित कार्य करावं. त्या वचनानं आमच्यामध्ये संजीवनी घडून आणावी म्हणून आम्ही विनंती करत आहोत की तू तुझा पवित्र आत्मा आमच्यामध्ये पाठव. त्या पवित्र आत्म्याद्वारे परमेश्वरा आम्ही तुझ्या वचनाचा आस्वाद घ्यावा आणि परमेश्वरा तुझ्या इच्छेनुसार चालावा असं होऊ दे. विनंती करत आहोत जे लोक आज तुझं वचन ऐकण्याकरिता धडपड करत आहेत त्यांचे मार्ग मोकळे कर. त्यांना देखील तुझं वचन ऐकण्यासाठी संधी दे. इथून पुढची वेळ तुझं वचन आणि आमचं जे अध्ययन आहे आम्ही तुझ्या स्वाधीन करून सर्व विनंती येशूच्या नावात मागतो म्हणून तो ऐक. आमेन. प्रियजन हो, प्रगटीकरणाच्या 6व्या अध्यायामध्ये आपण 4 शिक्क्यांविषयी शिकलो आणि ते 4 शिक्के जे आहेत त्या संदर्भात आपण 4 घोडे जे आहेत त्याच्याविषयी देखील आपण शिकलो. जसं की सफेद घोडा, शुभ्र, मग त्याच्यानंतर अग्निवर्ण घोडा, मग त्याच्यानंतर काळा घोडा, मग त्याच्यानंतर फिक्कट घोडा, असे वेगवेगळे शिक्के जे आहेत त्याच्याविषयी शिकलो ना. आज आपण विशेष करून 5वा जो शिक्का आहे आणि 6वा जो शिक्का आहे त्याच्याविषयी आपण शिकणार आहोत. प्रगटीकरणाचा 6वा अध्याय आणि 9वं वचन. त्याने 5वा शिक्का फोडला तेव्हा मी वेदीखाली आत्मे पाहिले. ते आत्मे देवाच्या वचनामुळे व त्यांनी जी साक्ष दिली होती तिच्यामुळे जीवे मारलेल्या लोकांचे होते. आता ह्या ठिकाणी 5वा शिक्का ज्यावेळेस उघडला जातो किंवा फोडला जातो त्यावेळेस देवाचं वचन म्हणतं की योहानाने काय पाहिलं? वेदीखाली आत्मे पाहिले. आता थोडं आपण पाठीमागे जाऊया आणि विचार करूया की ज्यावेळेस आपण 4 शिक्क्यांविषयी शिकलो त्यावेळेस आपण असं म्हणालो की पहिल्या शतकापासून आपण सुरुवात केली. म्हणजे एफिस मंडळी जवळपास जी आहे ती पहिल्या शिक्क्याला दर्शवती, मग स्मुर्ना मंडळी जी आहे ती दुसऱ्या शिक्क्याला दर्शवती, मग त्याच्यानंतर परगम मंडळी जी आहे ती 3ऱ्या शिक्क्याला दर्शवती आणि चौथी मंडळी म्हणजे थुअतिरा मंडळी जी आहे ती 4थ्या शिक्क्याला दर्शवते. काळानुसार ज्यावेळेस आपण विचार केला त्यावेळेस असं आपण पाहिलं की जो सफेद घोडा आहे त्याच्यामध्ये जे आपण गुणधर्म पाहिले ते गुणधर्म एफिस मंडळीमध्ये पण आहेत थोड्याफार प्रमाणामध्ये. म्हणून आपण म्हणालो की देवाने 7 मंडळांविषयी ज्या गोष्टी आपल्याला शिकवल्या त्याच गोष्टी 7 शिक्क्यांद्वारे दाखवत आहे, पण जास्त माहिती देऊन. 7 शिक्क्यांचं महत्व ह्या ठिकाणी आपण काय पाहतो तर 7 शिक्के जे आहेत ते 7 शिक्के आपल्याला स्फूर्ती देतात, आपल्याला प्रोत्साहन देतात. कारण की 7 मंडळ्या पाहिल्यानंतर आपण त्यांच्यामधले दुर्गुण पाहतो आणि मग आपलं मन खिन्न होतं, जसं योहानाचं झालं. पण 7 शिक्क्यांद्वारे आपण आध्यात्मिकरित्या बलिष्ठ झालं पाहिजे किंवा आपल्यामध्ये स्फूर्ती आली पाहिजे, म्हणून हे 7 शिक्के शिकणं गरजेचं आहे. तर एफिस मंडळी जी आहे ती पहिल्या शतकातली मंडळी आणि त्याच्यानंतर आपण चौथी मंडळी म्हणजे थुअतिरा मंडळी जी आहे ती 538 इसवी सन ते 1798 इसवी सन ह्या काळामध्ये. आणि त्या काळामध्येच आपण फिक्कट घोड्याचा जो रंग आहे, फिक्कट घोडा, त्याच्याविषयी आपण शिकलो म्हणजे तो 4था शिक्का.
आज 5वा शिक्का ज्यावेळेस फोडला गेला त्यावेळेस देवाचं वचन म्हणतं की योहानाने वेदीखाली आत्मे पाहिले. आता आत्मे पाहिले म्हणजे नेमकं काय पाहिलं? कधी कधी विचार करतो की आत्मा म्हणजे एक प्रकारचं एक वाफ आणि त्याला एक प्रकारचा दिलेला आकार, पण तसं नसून आत्मे म्हणजे मनुष्य. थोडक्यात आत्मे म्हणजे लोक. पहिले पेत्रेचा 3 अध्याय 20 वचन. आत्मे म्हणजे काय? हे आत्मे म्हणजे पूर्वी नोहाच्या दिवसात तारू तयार होत असता देव सहन करत वाट पाहत होता, त्यावेळी ज्यांनी त्याची आज्ञा अवमानली तेच ते होत. त्या तारवात केवळ 8 जण पाण्यातून वाचवण्यात आले. आता देवाचं वचन म्हणतं की 8, पण ह्या लोकांना आत्मे असं म्हटलेलं आहे. म्हणजे 8 आत्मे वाचवले. म्हणजे आत्मे म्हणजे लोक, किंवा आत्मे म्हणजे मनुष्य, किंवा आत्मे म्हणजे माणसे असं आपण म्हणू शकतो. प्रकटीकरणाचा 6वा अध्याय आणि 9वं वचन. त्याने 5वा शिक्का फोडला तेव्हा मी वेदीखाली आत्मे पाहिले. ते आत्मे देवाच्या वचनामुळे, आता आत्मे म्हणजे कोण? देवाचे लोक म्हटलं तरी चालेल. ते आत्मे देवाच्या वचनामुळे व त्यांनी जी साक्ष दिली होती त्याच्यामुळे जीवे मारलेल्या लोकांचे होते. आता ह्या ठिकाणी साक्ष घडावी म्हणून किंवा देवाच्या वचनाचा त्यांनी धीर घेतला किंवा देवाच्या वचनानुसार चालले, देवाच्या वचनानुसार साक्ष दिली म्हणून त्यांना जीवे मारण्यात आले. कोणाला? ह्या लोकांना. पण त्यांना शब्द आत्मे असा वापरलेला आहे. पण आत्मे म्हणजे आपण जसं विचार करतो की एक वाफेसारखा एक प्रकारचे काय म्हणतो आपण, जो साचा असतो किंवा एक प्रकारचा आकार असतो, तो न विचार करता आत्मा म्हणजे मनुष्य. म्हणजे ह्या ठिकाणी लोक देवाच्या वचनानुसार चालत होते, देवाच्या वचनानुसार साक्ष देत होते आणि त्यांना जीवे मारण्यात आलं. आणि ते जीवे मारण्यात आलेले जे लोक होते, ते माणसं जे होते, त्या व्यक्ती ज्या होत्या त्या वेदीखाली योहानाने पाहिल्या. आता योहानाचा जर विचार केला तर आपण प्रगटीकरणाच्या 1ल्या अध्यायामध्ये शिकलो की योहान ज्यानं प्रगटीकरणाचं पुस्तक लिहिलं त्यानं देवाच्या वचनानुसार, देवाच्या इच्छानुसार सर्व गोष्टी केल्या, साक्ष दिली म्हणून त्याला बहिष्कृत करण्यात आलं. त्याला पाथमा ह्या बेटावरती एकटं सोडण्यात आलं. आणि त्या पाथमा ह्या बेटावरती त्या ठिकाणी देव त्याला येऊन हा दृष्टांत देतो, म्हणजे प्रगटीकरणाचा दृष्टांत देतो. म्हणजे ज्या ठिकाणी काही आशा नाही त्या ठिकाणी प्रगटीकरणाचं पुस्तक आपल्या समोर येतं. म्हणजे योहानानं प्रगटीकरणाचा जो पुस्तक लिहिलं ते पाथमा बेटावरती. म्हणजे का? कारण की त्यानं येशू ख्रिस्ताच्या वचनानुसार सांगितलं आणि साक्ष देखील दिली. प्रगटीकरणाचा 6वा अध्याय 10वं वचन. ते मोठ्याने ओरडून म्हणाले. कोण ओरडून म्हणाले? ते जे लोक आहेत जे वेदीखाली योहानाला पाहायला मिळाले, त्या लोकांनी ज्यांना जीवे मारले होते, देवाचं वचन म्हणतं ते मोठ्याने ओरडून म्हणाले, हे स्वामी तू पवित्र व सत्य आहेस. आता जरा विचार करण्यासारखी गोष्ट आहे की जे लोक मरण पावलेले आहेत, देवाच्या वचनानुसार ते चालले, त्यांनी साक्ष दिली, त्यांना जीवे मारण्यात आलं, पण देवाचं वचन म्हणतं की ते मोठ्याने ओरडून म्हणाले. आता मेलेला व्यक्ती, मरण पावलेला व्यक्ती, मृत स्थितीमध्ये असलेला व्यक्ती बोलेल का? तो बोलू शकतो का? तुम्ही ज्या व्यक्तीचे प्राण गेलेले आहेत तो बोलतो असं पाहिलेलं आहे का? कारण की ह्या ठिकाणी योहान म्हणतो ते मोठ्याने ओरडून म्हणाले. कोण? ज्या लोकांना देवाच्या वचनामुळे व साक्षीमुळे मरण पत्करावं लागलं, त्यांना जीवे मारण्यात आलं, त्यांनी मोठ्या आवाजानं एक गोष्ट किंवा मोठ्याने ओरडून म्हणाले. काय म्हणाले? हे स्वामी तू पवित्र व सत्य आहेस. आता जरा लक्ष द्या. म्हणजे थोडक्यात आपण ह्या ठिकाणी असं पाहत आहोत की देवाच्या वचनामुळे आणि साक्षीमुळे जे लोक मरण पावतात ते खरंच बोलतात का हे पाहण्यासाठी आपण उत्पत्ती याचा 4था अध्याय याच्याकडे जाऊया. उत्पत्ती याचा 4था अध्याय आणि 8वं वचन. त्या ठिकाणी देखील आपल्याला अशीच एक घटना पाहायला मिळेल ज्या ठिकाणी एक व्यक्ती मरण पावलेला आहे तरी देखील तो पाहूया. उत्पत्ती याचा 4था अध्याय आणि 8वं वचन. या ठिकाणी लिहिलेलं आहे, मग कायनाचे त्याचा भाऊ हाबेल ह्याच्याशी बोलणे झाले आणि असे झाले की ते शेतात असता कायनाने आपला भाऊ हाबेल याच्यावर चालून
जाऊन त्याला ठार केले. म्हणजे ह्या ठिकाणी आपण असं पाहत आहोत बंधू आणि भगिनींनो, की दोघांनाही अर्पण आणायला सांगितलेलं आहे आणि हाबेलनं एक कोकरू अर्पण केलं आणि कायनाने फळं अर्पण केली आणि देवाने हाबेलचं जे अर्पण आहे ते स्वीकार केला, त्याचा स्वीकार केला आणि कायनाचं जे अर्पण आहे त्याचा स्वीकार केला नाही. म्हणून कायनाला वाईट वाटलं, त्याला राग आला आणि त्याने हाबेलचा ह्या ठिकाणी खून केलेला आहे किंवा त्याला जीवे मारलेले आहे. आता जरा लक्ष द्या. उत्पत्ती याचा 4 अध्याय 9 वचन. मग परमेश्वराने कायनाला विचारले, तुझा भाऊ हाबेल कुठे आहे? तो म्हणाला, मला ठाऊक नाही, मी काय माझ्या भावाचा राखणदार आहे? म्हणजे ह्या ठिकाणी बंधू आणि भगिनींनो, देवाचं वचन म्हणतं की कायनाला ज्यावेळेस प्रश्न विचारण्यात आला देवाकडून की कायना तुझा भाऊ हाबेल कुठं आहे, मग कायन म्हणाला की मला माहित नाही माझा भाऊ कुठे आहे. पण ह्याला माहित होतं की ह्या कायनाने हाबेलला ठार मारलेला आहे, पण तरी देखील तो म्हणतो की मी माझ्या भावाचा राखणदार आहे का? म्हणजे परत उलट प्रश्न देवालाच. उत्पत्ती याचा 4 अध्याय 10 वचन. सर्वजण त्या ठिकाणी आपण पोहोचूया. उत्पत्ती 4:10 मध्ये काय लिहिलेलं आहे? तो म्हणाला, म्हणजे कोणी? देव. देव काय म्हणाला? कोणाला? कायनाला. देव कायनाला काय म्हणतो? तो म्हणाला, तू हे काय केलेस? ऐक, तुझ्या भावाचे रक्त भूमीतून माझ्याकडे ओरड करीत आहे. बंधू आणि भगिनींनो, ह्या ठिकाणी आपण असं पाहत आहोत की जरी कायनाने हाबेलला जीवे मारला असलं, हाबेल जरी मरण पावला असला, तरी देवाचं वचन ह्या ठिकाणी म्हणतं की त्याचं रक्त देवाकडं विनंती करत आहे, ओरडत आहे आणि म्हणत आहे की देवा तू न्याय कर. म्हणजे त्या ठिकाणी खरंच हाबेल त्या ठिकाणी जिवंत झाला का? म्हणजे मृत स्थितीमध्ये असताना देखील हाबेल त्या ठिकाणी बोलला का? नाही, नाही. आता जर आपण कल्पना करा की एखाद्या कुटुंबामध्ये एखाद्या व्यक्तीचा प्राण जातो दुसऱ्याच्या चुकीमुळे एखाद्या व्यक्तीचा प्राण जातो आणि त्या व्यक्तीला तुम्ही स्मशानभूमीमध्ये दफन करता, पुरता त्याला, म्हणजे तो भूमिगत होतो आणि मग त्याच्यावरती आपण जे फुलं वगैरे ठेवतो. मग त्या गोष्टीकडे पाहताना आपण कधी कधी विचार करतो आणि तो विचार असा असतो की ह्या व्यक्तीला जो मरण पावलेला आहे हा दुसऱ्याच्या मुळे मरण पावलेला आहे, आता ह्याला मी न्याय दिला पाहिजे, असे विचार आपल्या मनामध्ये येतात, नाही का? म्हणजे जणू काय तो व्यक्ती मरण जरी पावला असला तरी तो व्यक्ती आपल्याशी बोलत आहे असं आपल्याला वाटतं. संदर्भ कळाला का? म्हणजे तो व्यक्ती जरी जिवंत नसला, तो व्यक्ती जरी बोलत नसला, तरी आपल्या मनामध्ये विचार काय घोळतात की बाबा तो व्यक्ती असं, त्या व्यक्तीला न्याय मिळाला पाहिजे. त्याच गोष्टी ह्या ठिकाणी आहेत कायनाने हाबेलच्या बाबतीत. हाबेल जरी मरण पावला असला तरी देव काय म्हणतो की हाबेलकडे पाहिल्यानंतर, म्हणजे त्याचं रक्त ते जे आहे ते पाहिल्यानंतर मला असं वाटतं की तो मला सांगत आहे की देवा माझा तू न्याय कर, मला तू मदत कर. म्हणजे तू न्यायी आहेस व सत्य आहेस. म्हणजे वेदीखाली जे लोक मरण पावले देवाच्या वचनासाठी, देवाच्या साक्षीसाठी, ते लोक थोडक्यात जरी मरण पावले असले तरी देव त्यांच्याकडे पाहिल्यानंतर देवाच्या मनामध्ये, अंतःकरणामध्ये असा विचार येतो की हे लोक म्हणत आहेत की देवा आमचा तू न्याय कर. आता ह्या ठिकाणी ओरडून म्हणाले असं देवाचं वचन म्हणतं. प्रगटीकरणाचं 6 अध्याय 10 वचन परत एकदा वाचूया. ते मोठ्याने ओरडून म्हणाले, हे स्वामी, तू पवित्र व सत्य आहेस, तू कोठपर्यंत न्यायनिवाडा करणार नाहीस. म्हणजे जरी हे लोक मरण पावले असले तरी देखील जी परिस्थिती त्यांच्यावरती ओढवते त्या परिस्थितीचा आढावा घेतला तर आपल्याला असाच प्रश्न पडेल की हे लोक न्याय करण्यास सांगत आहेत. हे लोक थोडक्यात म्हणत आहेत की आम्ही जरी मरण पावलो असलो, आम्ही जरी शब्दशः बोलत नसलो तरी देखील आमचा तो न्याय कर. म्हणजे या ठिकाणी योहान तसंच पाहत आहे, जरी ते लोक मरण पावले असले तरी देखील ते लोक कोणत्या रीत्या मरण पावलेले आहेत किंवा कोणाच्या द्वारे मरण पावलेले आहेत
ते लोक जे मरण पावलेले त्यांचा ज्यावेळेस आपण विचार करतो त्यावेळेस आपल्याला असं वाटतं, योहानाला देखील तेच वाटलं, की ते लोक ओरडून म्हणत आहेत की देवा तू जिवंत आहेस, तू सत्य आहेस आणि तू काय कर, कोठपर्यंत न्यायनिवाडा करणार नाहीस. म्हणजे जरा लक्ष द्या, ज्यावेळेस 5व्या शिक्क्याविषयी आपण शिकतो त्यावेळेस 5व्या शिक्क्याची तारीख जर आपण वेळेनुसार विचार केला तर ती तारीख 1798 इसवी सन पासून 1833 इसवी सन पर्यंतची आहे. थोडक्यात म्हणजे न्यायनिवाडा 22 ऑक्टोबर 1844 इसवी सन मध्ये जो सुरू झाला त्याच्या अगोदरची घटना आहे. म्हणजे हे आत्मे जे देवाच्या नावासाठी रोमन कॅथलिक मंडळीचा ज्यावेळेस ह्या लोकांवरती प्रभाव पडला, म्हणजे थोडक्यात ज्यावेळेस रोमन कॅथलिक मंडळीने ह्या लोकांना त्रास देण्याचा प्रयत्न केला, जीवे मारले, तर हे लोक थोडक्यात असं म्हणत आहेत, यांचं रक्त थोडक्यात असं म्हणत आहे की देवा तू आता काय कर, न्यायनिवाडा कर. न्यायनिवाडा कधी सुरू होणार आहे? 22 ऑक्टोबर 1844 इसवी सन मध्ये. म्हणजे न्यायनिवाडा सुरू होण्याच्या अगोदर हा 5वा शिक्का आहे. हे जाणून घेणं फार गरजेचं आहे. हा 5वा शिक्का जो आहे तो 22 ऑक्टोबर 1844 इसवी सनच्या अगोदर सुरू झालेला आहे. आता ह्या ठिकाणी देवाचं वचन म्हणतं, प्रगटीकरण याचा 6वा अध्याय 10वं वचन, ते मोठ्याने ओरडून म्हणाले, हे स्वामी तू पवित्र व सत्य आहेस. म्हणजे जरा आपण विचार केला की थुआतीरा मंडळीच्या वेळेस रोमन कॅथलिक मंडळी देखील अस्तित्वात आली आणि त्या रोमन कॅथलिक मंडळीनं आपण तिच्याविषयी खूप शिकलो. इझबेल आपण तिला म्हणालो आणि त्या मंडळीनं खऱ्या ख्रिस्ती लोकांचा छळ केला, खूप जीवे मारलं आणि जीवे मारल्यानंतर ज्यावेळेस ते लोक मरण पावले त्यावेळेस जणू काय ते लोक म्हणत आहेत की आम्हाला तू काय कर, देवा न्याय दे. म्हणजे थोडक्यात न्यायनिवाडा देवा तू सुरू कर. प्रगटीकरणाचा 6वा अध्याय 10वं वचन, ते मोठ्याने ओरडून म्हणाले, हे स्वामी तू पवित्र व सत्य आहेस, तू कोठपर्यंत न्यायनिवाडा करणार नाहीस आणि पृथ्वीवर राहणाऱ्या लोकांपासून आमच्या रक्ताचा सूड घेणार नाहीस. आता रक्ताचा सूड घे म्हणजे काय? पहिले शमूएलचा 24वा अध्याय 12 वचन, पहिले शमूएलचा 24वा अध्याय 12 वचन. या ठिकाणी आपण असं पाहत आहोत की दावीद राजा किंवा दावीद आणि शाऊल राजा यांच्यामध्ये जी लढाई आहे किंवा जे वैर्य आहे, जे शत्रुत्व आहे ते आपल्याला ह्या ठिकाणी पाहायला मिळतं. आणि खूप वेळेस दावीदाला संधी मिळाली होती की शाऊल राजाला पूर्णपणे नष्ट करावं अशी संधी मिळाली होती. पूर्णपणे त्याला नष्ट करण्याची संधी दावीदला मिळाली असताना देखील दावीदाने शाऊल राजाला जीवे मारलं नाही. पहिले शमूएलचा 24वा अध्याय 12 वचन, परमेश्वर माझ्या तुझ्यामध्ये न्याय करो आणि परमेश्वरच माझ्याबद्दल आपले शासन करो, पण माझा हात आपल्यावर पडणार नाही. पाहिलं का? म्हणजे दावीद ह्या ठिकाणी म्हणत आहे शाऊलाला की शाऊला तुझ्यामध्ये माझ्यामध्ये देवच न्याय करू दे. म्हणजे थोडक्यात ह्या ठिकाणी दोन गोष्टी आहेत, जरा लक्ष द्या, महत्वाचे मुद्दे आपण शिकत आहोत. परमेश्वर माझ्या तुझ्यामध्ये न्याय करो आणि परमेश्वर माझ्याबद्दल आपले शासन करो. म्हणजे पहिला न्याय आणि मग शासन. बंधू आणि भगिनींनो, जोपर्यंत न्याय केला जात नाही तोपर्यंत देव त्या लोकांना शिक्षा देऊ शकत नाही किंवा दंड देऊ शकत नाही. जर आपण साधारणतः जे न्यायालय आहेत त्याचा जर विचार केला तर पहिला न्याय होतो, त्या व्यक्तीला दोषी ठरवलं जातं. म्हणजे जे पुरावे आहेत त्या पुराव्यानुसार जर व्यक्ती दोषी ठरला तर मग त्याला शासन, मग काय असेल ते शासन, पण पहिला न्याय आणि मग शासन. तर ह्या ठिकाणी दावीद देखील तेच म्हणत आहे की देव तुझ्यामध्ये आणि माझ्यामध्ये, म्हणजे थोडक्यात शाऊल राजा, देव तुझ्यामध्ये आणि माझ्यामध्ये न्याय करू दे आणि मग शासन करू दे. म्हणजे जरा लक्ष द्या, हे जे लोक जे वेदी खाली आहेत, म्हणजे जे साक्ष देवाचं वचन आणि देवाची साक्ष देऊन मरण पावलेले आहेत, तर ते लोक म्हणत आहेत की देवा तू न्याय कर आणि मग त्या लोकांना शासन दे. पुढं पाठीमागं विचार करायचा.
म्हणून म्हटलं बंधू आणि भगिनींनो, की देवाच्या वचनाचा अभ्यास करत असताना ते शब्द देवाच्या वचनामध्ये कसे वापरलेले आहेत ते बघायचं आणि तो जो विचार आहे तो ज्या गोष्टी आपण शिकत आहोत त्या संदर्भामध्ये पाहायचा. न्याय हे लोक मागत आहेत, पण न्यायानंतर काय? शासन. हे लोक जे वेदीखाली मरण पावलेले आहेत, म्हणजे साक्षीसाठी मरण पावलेले आहेत, देवासाठी मरण पावलेले आहेत, ते लोक न्याय जर मागत असले तर न्याय पहिला होईल आणि मग त्याच्यानंतरच शासन होईल. म्हणजे थोडक्यात पहिला न्याय होईल आणि मग त्यांच्या रक्ताचा सूड घेतला जाईल. कळालं का? महत्वाचे वचन आहेत. बंधू आणि भगिनींनो, रोमकरासपत्राचा 12वा अध्याय आणि 19वा वचन फार महत्वाची गोष्ट आहे या ठिकाणी, की आपण सूड उगवला पाहिजे का? खूप लोक ज्यावेळेस त्यांना त्रास होतो त्यावेळेस ते ज्या लोकांनी त्यांना त्रास दिला त्यांना धडा शिकवण्याचा प्रयत्न करतात, पण ख्रिस्ती या नात्याने आपण सूड उगवला पाहिजे का? रोमकरासपत्राचा 12वा अध्याय आणि 19वा वचन, प्रियजन हो, सूड उगवू नका, तर देवाच्या क्रोधाला वाट द्या, कारण असा शास्त्रलेख आहे की सूड घेणे माझ्याकडे आहे, मी फेड करीन, असे प्रभू म्हणतो. सूड घेणं हे देवाच्या हातामध्ये आहे. म्हणून देवाचं वचन म्हणतं की आपण सूड उगवू नये. जर आपल्याला कोणी त्रास दिला तर आपण त्या सर्व गोष्टी देवाकडे घेऊन गेलं पाहिजे. मग आपण खरे साक्षी, मग आपण देवाच्या वचनानुसार चालणारे ख्रिस्ती लोक, मग आपण खऱ्या अर्थानं देवाचे वचन किंवा देवाच्या इच्छेनुसार चालून त्याची साक्ष देऊ. जर आपल्याकडं सूड भावनेच्या जर गोष्टी असतील आपल्यामध्ये, तर आपण खऱ्या अर्थानं देवाच्या वचनानुसार चालणारे नाही आणि आपण त्याचे साक्षी होऊ शकणार नाही. अत्यंत महत्वाची गोष्ट. प्रगटीकरण याचा 6वा अध्याय 11वा वचन, तेव्हा त्या प्रत्येकाला एक एक शुभ्र झगा देण्यात आला आणि त्यांना असे सांगण्यात आले की तुमच्या सोबतीचे दास व तुमचे बंधू तुमच्यासारखे जीवे मारले जाणार, त्यांची संख्या पूर्ण होईपर्यंत तुम्ही आणखी थोडा वेळ विश्रांती घ्या. म्हणजे थोडक्यात देवाला हे जे लोक साक्षेसाठी मरण पावलेले आहेत ते थोडक्यात त्यांचं रक्त जे म्हणत आहे की देवा तू न्याय कधी करणार, तू लोकांना शासन कधी देशील, ज्या लोकांनी आम्हाला जीवे मारले त्यांच्याविषयी काहीतरी कर. त्यावेळेस थोडक्यात देव त्यांना म्हणत आहे की आणखी काही लोक माझ्या वचनासाठी आणि साक्षीसाठी मरण पावणार आहेत. तर जोपर्यंत ते पूर्ण आकडा जो आहे तो पूर्ण होत नाही, जितके लोक माझ्यासाठी मरण पावत नाहीत, जितके लोक माझ्या साक्षीसाठी माझी साक्ष देताना मरण पावत नाहीत, तोपर्यंत मी तुम्हाला जिवंत करू शकत नाही, तोपर्यंत मी त्या लोकांना शासन करू शकत नाही. म्हणून तुम्ही काय करा, थोडी विश्रांती घ्या. आता विश्रांती घ्या, विसावा घ्या, आराम करा म्हणजे काय? जर आपण लाजर याच्याविषयी पाहिलं, लाजर विषयी पाहिलं तर येशू ख्रिस्त ज्यावेळेस लाजर मरण पावला त्यावेळेस येशू ख्रिस्त काय म्हणाला? योहानाचा 11वा अध्याय 13वा वचन, योहान 11वा अध्याय 13वा वचन, येशू त्याच्या मरणाविषयी बोलला होता, परंतु तो झोपेतून मिळणाऱ्या आरामाविषयी बोलतो असे त्यांना वाटले. म्हणजे शिष्यांना येशू ख्रिस्त काय म्हणाला की मी लाजरला उठवण्यासाठी चाललेला आहे, तो झोपेत आहे. मग शिष्य म्हणाले येशू ख्रिस्ताला, जर तो झोपेत आहे तर त्याला आराम करू द्या. आराम करू द्या म्हणजे तो विश्रांती घेत आहे तर त्याला विश्रांती घेऊ द्या, त्याला तुम्ही का उठवता? मग येशू ख्रिस्त म्हणाला की तो झोपी गेलेला आहे, म्हणजे तो मरण पावलेला आहे. म्हणजे मरण पावणे म्हणजे विश्रांती घेणे, ख्रिस्तामध्ये विश्रांती घेणे असं आपण खूप वेळेस म्हणतो. तर देव ह्या लोकांना, जे लोक मरण पावलेले आहेत त्या लोकांना म्हणत आहे, थोडक्यात आता मरण पावलेले आहेत त्या लोकांना ऐकू येईल का? कधी नाही येणार. पण ह्या ठिकाणी आपण आध्यात्मिकरित्या विचार करायचा. मृत स्थितीमध्ये कोणताही व्यक्ती ऐकत नाही, कोणताही व्यक्ती बोलत नाही. पण आध्यात्मिकरित्या विचार केल्यानंतर आपल्याला ह्या ठिकाणी असं कळतं की देव त्या लोकांना म्हणत आहे की थोडा वेळ तुम्ही विश्रांती घ्या, म्हणजे थोडा वेळ आणखी तुम्हाला निद्रेमध्ये म्हणजे मरणाच्या स्थितीमध्ये राहावं लागेल. कधीपर्यंत? जोपर्यंत सर्व लोक जे साक्षीसाठी मरण पावणार आहेत
जितके लोक साक्षीसाठी, देवाची साक्ष देण्यासाठी मरण पावणार आहेत, तितके लोक जोपर्यंत मरण पावत नाहीत तोपर्यंत तुम्हाला निद्रेमध्ये म्हणजे मरणाच्या स्थितीमध्ये राहावं लागेल. विश्रांती घ्या, असं देवाचं वचन त्या लोकांना सांगत आहे. प्रकटीकरणाचा 6वा अध्याय आणि 12वा वचन. त्याने 6वा शिक्का फोडला. आता 5वा शिक्का ह्याच्यापर्यंत आपण शिकलो. आता 6वा शिक्का. प्रकटीकरणाचा 6वा अध्याय आणि 12वा वचन. त्याने 6वा शिक्का फोडला, ते मी पाहिले, तेव्हा मोठा भूमिकंप झाला. सूर्य केसापासून बनवलेल्या तरटासारखा काळा झाला व सगळा चंद्र रक्तासारखा झाला. आता टप्प्याटप्प्याने शिकूया. जर तुम्ही ह्या गोष्टींचा विचार केला तर तुम्हाला कळेल की 1798 नंतरच्या ह्या गोष्टी आहेत. 6वा शिक्का जो आहे तो 1798च्या नंतरचा भाग आहे 6वा शिक्का. आणि देवाचं वचन म्हणते की 6वा शिक्का ज्यावेळेस फोडला गेला किंवा उघडण्यात आला किंवा तोडला गेला त्यावेळेस मोठा भूमिकंप झाला. आता मोठा भूमिकंप झाला याच्याविषयी आपण थोडं शिकूया. बंधू आणि भगिनींनो, 18व्या शतकामध्ये जर आपण विचार केला तर लिस्बन ह्या जागेमध्ये मोठा भूमिकंप झाला. मोठा भूमिकंप झाला. लिस्बन ह्या ठिकाणी मोठा भूमिकंप झाला आणि त्याच्यामध्ये जवळपास 10,000 लोक दगावले. तर तो भूमिकंप इतका मोठा आणि भयंकर होता की तो भूमिकंप बाकीचे जे खंड आहेत, जसं की दक्षिण अमेरिका, जसं की युरोप, त्या खंडांपर्यंत तो हादरा जो आहे भूमिकंपाचा, तो हादरा पोहोचला. तो हादरा काय झाला? पोहोचला. म्हणजे थोडक्यात जर आपण 1755च्या आसपास किंवा बंधू आणि भगिनींनो जर आपण 18व्या शतकातला विचार केला तर तुम्ही जर इतिहासाचा जर विचार केला, कारण की जास्त लांबची गोष्ट नाही ही, तर तुम्ही जर ह्या इतिहासाचा जर विचार केला की 18व्या शतकामध्ये कोणता भूमिकंप मोठा होता, तर त्यावेळेस तुम्हाला लिस्बन हा भूमिकंप सर्वात मोठा मानला गेला आहे असं तुम्हाला इतिहासामध्ये पाहायला मिळेल. वैज्ञानिक जे आहेत त्यांनी देखील हे पाहिलेलं आहे, जाणून घेतलेलं आहे की हा भूमिकंप जो झाला, जो 18व्या शतकामध्ये होता, तो 18व्या शतकामधला भूमिकंप फार मोठा भूमिकंप होता. तीच गोष्ट 6व्या शिक्क्यामध्ये लिहिलेली आहे. तीच गोष्ट 6वा शिक्का ज्यावेळेस फोडला त्यावेळेस या ठिकाणी लिहिलेला आहे देवाच्या वचनामध्ये की मोठा भूमिकंप झाला. आता याच्याविषयी आणखी जास्त थोडं शिकूया. आता ह्या ठिकाणी असं लिहिलेलं आहे की मोठा भूमिकंप झाला आणि सूर्य केसापासून बनवलेल्या तरटासारखा काळा झाला. आता सूर्य काळा कधी झाला? आता आपण खूप वेळेस पाहतो की कधी कधी ग्रहण होतं आणि ते ग्रहण पाहत असताना आपल्या कधी कधी असं दिसतं की सूर्य जो आहे तो काळा होतो किंवा थोडक्यात सकाळ किंवा भर दुपारी अंधकार थोडा आपल्याला जाणवायला सुरुवात होते ग्रहण ज्यावेळेस होतं त्यावेळेस. तर आपण असं पाहूया की 6वा शिक्का म्हणजे 1798 किंवा 1833च्या दरम्यान असं काय झालं का? जर आपण मे 19 1780 इसवी सन ह्या दिवसाचा जर विचार केला तर त्या ठिकाणी आपल्याला असं पाहायला मिळेल की सूर्य पूर्णपणे काळा झाला. म्हणजे सकाळ तर झाली, दुपारी होत होती, पण त्या दुपारच्या भर उन्हामध्ये सूर्य काळा झाला आणि लोक अंधकारामध्ये गेले. म्हणजे थोडक्यात त्या ठिकाणी ज्या ठिकाणी सूर्य प्रकाशित होत होता झाला होता त्या ठिकाणी पूर्णपणे अंधार. त्यावेळेसच्या लोकांनी असं अनुभवलं की अंधकार म्हणजे इतका अंधकार की लोकांना त्यांचा स्वतःचा हात देखील दिसला नाही. स्वतःचा हात देखील ते पाहू शकले नाही. इतका अंधार, काळोख.
काळोख. आता जरा लक्ष द्या. ह्या ठिकाणी असे लिहिलेलं आहे, प्रकटीकरणाचा 6वा अध्याय 12 वचन. त्याने 6वा शिक्का फोडला, ते मी पाहिले तेव्हा मोठा भूमिकंप झाला. आता भूमिकंप कोणता? लिस्बन ह्या ठिकाणी जो मोठा भूमिकंप झाला त्याच्याविषयी आपण शिकलो. 18वं शतक 1755 इसवी सन त्या काळामध्ये सूर्य केसापासून बनवलेल्या तरटासारखा झाला. आता तरटासारखा काळा झाला असं देवाचं वचन म्हणतं. मग आपण 19 मे 1780 या दिवसाचा तुम्ही जरी विचार केला, इतिहास पहा, तुम्ही इतिहास पहा, तुम्हाला या गोष्टी त्या ठिकाणी पाहायला मिळतील. सूर्य त्या दिवशी पूर्णपणे काळा झाला. आता ह्या ठिकाणी परत लिहिलेलं आहे, व सगळा चंद्र रक्तासारखा झाला. चंद्र जो आहे तो रक्तमय झाला. आता चंद्र रक्तमय झाला म्हणजे लाल भडक असा झाला. तर जर आपण पाहिलं तर त्या ठिकाणी त्या काळामध्ये 1780च्या काळामध्ये जवळपास त्याच दिवसामध्ये ज्यावेळेस सूर्य काळा झाला, तर त्यावेळेस आपल्याला जर तुम्ही इतिहास पाहिला तर त्यावेळेस तुम्हाला कळेल की चंद्र देखील लाल झाला. आणि ह्या गोष्टी घडलेल्या आहेत. म्हणून मी तुम्हाला तारखेनुसार सांगत आहे, जेणेकरून तुम्ही त्या तारखेचा इतिहास जर पाहिला तरी तुम्हाला त्या गोष्टी समजून जातील. आता ह्याच्याविषयी येशू ख्रिस्ताने काय सांगितलं का पाहूया. प्रकटीकरणाच्या पुस्तकामध्ये तर आहेच, पण आपण येशू ख्रिस्ताने काय सांगितलेलं आहे का, जुन्या करारामध्ये काय गोष्टी आहेत का, नवीन करारामध्ये काय गोष्टी आहेत का, ते पाहूया. योएलचा 2रा अध्याय आणि 31 वचन. योएलचा 2रा अध्याय आणि 31 वचन. परमेश्वराचा महान व भयंकर दिवस येण्यापूर्वी सूर्य अंधकारमय व चंद्र रक्तमय होईल. आता योएल म्हणजे जुन्या करारामध्येच या गोष्टी लिहिल्या होत्या. काय लिहिले? परमेश्वराचा महान व भयंकर दिवस येण्यापूर्वी. आता परमेश्वराचा महान व भयंकर दिवस कोणता आहे ते आपण नंतर शिकू, पण ह्या ठिकाणी देवाचं वचन म्हणते की तो दिवस यायच्या अगोदर सूर्य अंधकारमय व चंद्र रक्तमय होईल. आता योएलच्या पुस्तकामध्ये त्या गोष्टी पाहिल्या. आता नवीन कराराचा विचार करूया की नवीन करारामध्ये ह्या गोष्टी कुठे लिहिलेल्या आहेत. मत्तयाचा 24वा अध्याय. मत्तयाचा 24वा अध्याय आणि 29 वचन. मत्तय 24:29. त्या दिवसातील संकटानंतर लगेचच, त्या दिवसातील संकटानंतर म्हणजे कोणतं संकट बंधू आणि भगिनींनो? येशू ख्रिस्त म्हणत आहे त्या दिवसातील संकटानंतर लगेचच सूर्य अंधकारमय होईल, चंद्र प्रकाश देणार नाही, तारे आकाशातून पडतील व आकाशाची बळे डळमळतील, असं देवाचं वचन म्हणजे येशू ख्रिस्त स्वतः म्हणत आहे. आता टप्प्याटप्प्याने शिकू. मत्तय 24:29 मध्ये लिहिलंय त्या दिवसातील संकटानंतर लगेचच. आता कोणतं संकट ह्या ठिकाणी येशू ख्रिस्त सांगत आहे? बंधू आणि भगिनींनो, आपण वारंवार पाहत आहोत की थोतिरा मंडळीवरती काय संकट आलं. रोमन कॅथलिक मंडळीनं जो छळ केला, जे लोकांना जीवे मारलं, किती वर्षासाठी? 1260 वर्ष. फार मोठा काळ आहे तो. त्या काळामध्ये किती लोक देवाच्या वचनासाठी आणि देवाच्या साक्षीसाठी मरण पावले. म्हणून येशू ख्रिस्त मत्तय 24 मध्ये ज्यावेळेस तो जिवंत होता, क्रूसावरती तो जाण्याच्या अगोदर तो शिष्यांना सांगत होता की शेवटच्या काळामध्ये कोणकोणत्या गोष्टी होणार आहेत. तर त्यावेळेस येशू ख्रिस्त सांगत आहेत की त्या दिवसातील संकटानंतर म्हणजे 1260 वर्षाचा जो काळ आहे, ज्या ठिकाणी लोकांना जीवे मारण्यात आलं, त्या काळाच्या नंतर लगेचच सूर्य अंधकारमय होईल. बरोबर तसंच घडलं. म्हणजे 1260 वर्षाचा जो काळ आहे, ज्या ठिकाणी रोमन कॅथलिक मंडळीची स्थापना झाली, पोपच्या सत्तेखाली देवाच्या लोकांचा छळ झाला, त्यांना जीवे मारण्यात आलं, त्याच्यानंतर या ठिकाणी आपण पाहत आहोत की सूर्य जो आहे तो काळा झाला. आणि ती तारीख कोणती? 19 मे 1780. जवळपास तीच तारीख. म्हणजे त्या काळामध्ये, म्हणजे ज्या गोष्टी आपण शिकत आहोत त्या गोष्टी आपल्याला बरोबर जोडून पाहता येत आहेत आणि त्या गोष्टी बरोबर साच्यामध्ये बसत आहेत. पण आता ह्या ठिकाणी असं लिहिलेलं आहे, सूर्य अंधकार होईल, चंद्र प्रकाश देणार नाही. त्याच गोष्टी बरोबर आपल्याला पाहायला मिळाल्या.
म्हणजे त्याच काळामध्ये, त्याच दिवसामध्ये सूर्य देखील काळा झाला आणि चंद्र देखील रक्तमय झाला. आता मत्तेचा 24वा अध्याय 30वे वचन, तेव्हा मनुष्याच्या पुत्राचे चिन्ह आकाशात प्रगट होईल. म्हणजे काय? सूर्य काळा होईल, चंद्र रक्तमय होईल, तेव्हा मनुष्याच्या पुत्राचे चिन्ह आकाशात प्रगट होईल. म्हणजे येशू ख्रिस्ताचे येण्याच्या अगोदर, जरा लक्ष द्या, येशू ख्रिस्ताच्या येण्याच्या अगोदर सूर्य काळा होईल आणि चंद्र रक्तमय होईल, असं देवाचं वचन म्हणतं. मत्तेचा 24वा अध्याय 30वे वचन परत एकदा वाचूया. तेव्हा मनुष्याच्या पुत्राचे चिन्ह आकाशात प्रगट होईल, मग पृथ्वीवरील सर्व जातीचे लोक शोक करतील व ते मनुष्याच्या पुत्राला आकाशातल्या मेघावर आरूढ होऊन पराक्रमाने व मोठ्या वैभवाने येताना पाहतील. म्हणजे येशू ख्रिस्त येण्याचं चिन्ह त्या ठिकाणी त्यांना पाहायला मिळेल. म्हणजे जरा लक्ष द्या बंधू आणि भगिनींनो, सूर्य काळा कधी झाला? 19 मे 1780 मध्येच. आणि चंद्र रक्तमय कधी झाला? 19 मे 1780 त्या दिवसामध्येच. आणि ह्या ठिकाणी येशू ख्रिस्त म्हणत आहे की तारे आकाशातून पडतील. 29व्या वचनामध्ये लिहिलेलं आहे तारे आकाशातून पडतील. जर तुम्ही 19व्या शतकाचा विचार केला, 1833 इसवी सनचा जर विचार केला, 1833 इसवी सनचा जर विचार केला, तर त्या ठिकाणी आकाशातून तारे पडले. ह्या गोष्टी तुम्ही स्वतः पडताळून पाहू शकता. म्हणून देवाचं वचन काय म्हणतं? मत्ते 24:30 मध्ये येशू ख्रिस्त शेवटच्या काळाविषयी सांगत आहे की हे चिन्ह ज्यावेळेस तुम्हाला दिसतील त्यावेळेस मी लवकर येणार आहे, हे तुम्ही जाणून घेतलं पाहिजे. कारण की 29 वचनानंतर 30व्या वचनामध्ये तो लगेच म्हणत आहे की येशू ख्रिस्त लवकर येणार आहे. पण त्या चिन्हांमध्ये आणि येशू ख्रिस्त येण्यामध्ये काय काय गोष्टी, काय काय घडामोडी होणार आहेत, त्या गोष्टी जरी बरोबर असल्या तरी देखील येशू ख्रिस्त लवकर येणार आहे, अतिशय लवकर येणार आहे, हे आपण आता जाणून घेतलं पाहिजे. म्हणजे आपण कोणत्या ठिकाणी आहोत थोडा जरा विचार केला तर आपल्याला कळेल की मत्ते 24:29 आणि मत्ते 24:30 ह्या दोन्हीच्या मध्ये आपण आहोत आज तागायत. म्हणजे थोडक्यात बंधू आणि भगिनींनो, ह्या ठिकाणी आपण असं पाहिलं पाहिजे की ज्या वेळेस लोक ही सुवार्ता ऐकतील की सूर्य काळा झाला, चंद्र रक्तमय झाला आणि तारे खाली पडले, तर त्या काळातील लोकांनी काय करायचं होतं? शोकाने त्यांनी प्रायश्चित करायचं होतं. का? कारण की 22 ऑक्टोबर 1844 ला न्यायनिवाडा सुरू होणार होता. म्हणून त्यांनी ह्या चिन्हाकडे पाहायचं आणि हे चिन्ह काय सांगतात आध्यात्मिकरित्या ते जाणून घ्यायचं आणि देवाच्या वचनामध्ये काय लिहिलेलं आहे ते पाहून त्यांनी काय करायचं? प्रायश्चित करायचं. आता गोंताट नेसणे किंवा केसापासून बनवलेल्या तरटासारखा काळा रंग हा कशाला दर्शवतो आपण थोडक्यात पाहूया. लेवी याचा 16वा अध्याय आणि 29वे वचन. लेवी याचा 16वा अध्याय आणि 29वे वचन. तुमच्यासाठी हा निरंतराचा विधी असावा. 7व्या महिन्याच्या दशमीस म्हणजे 7व्या महिन्याच्या 10व्या दिवशी, जुन्या करारामध्ये 7व्या महिन्याच्या 10व्या दिवशी तुम्ही आपल्या जीवास दंड करावेत. आता 7वा महिना 10वा दिवस कोणता होता? जुन्या करारामध्ये न्यायनिवाड्याचा दिवस होता. त्यावेळेस पवित्र स्थानाच्या भोवती लोक जमायचेत, उपवास करायचेत, प्रार्थना करायचेत, कारण की देवा माझं सर्व पाप माफ झालेलं आहे का नाही तुम्हाला सांग. त्या दिवशी कोणीही पाप करत नसे, कारण की का? पाप केलं तर त्या इस्रायल लोकातून त्यांना बहिष्कृत केलं जायचं, म्हणजे त्यांना त्या छावणीतून काढून टाकलं जायचं. म्हणून लोक 7वा महिना 9व्या दिवसापर्यंत प्रायश्चित करायचे. म्हणजे काय करायचे? सर्व जे पाप आहे ते पापांची माफी मागायची, प्रायश्चित करायचे. 10व्या दिवशी फक्त काय करायचं? म्हणजे प्रायश्चिताचाच दिवस आहे 10वा दिवस, पण 10व्या दिवशी क्लेश, फक्त सर्व लक्ष कुठं? न्यायनिवाड्याकडे. 7वा महिना 10वा दिवस, दशमीस म्हणजे 10वा दिवस. 7व्या महिन्याच्या दशमीस तुम्ही आपल्या जीवास दंड करावे. त्या दिवशी कसले काम करू नये, मग तो स्वदेशीय असो किंवा तुमच्यामध्ये राहणारा परदेशीय असो. का? कारण तो न्यायनिवाड्याचा दिवस आहे. बंधूंनी भगिनींनो जरा लक्ष द्या. दंड देणे, गोंताट नेसणे म्हणजे तरटासारखे केसापासून बनवलेल्या तरटासारखे काळं होणे. गोंताट नेसणे,
तरटासारखं होणे. म्हणजे थोडक्यात बंधू आणि भगिनींनो, या ठिकाणी देवाचं वचन म्हणतं की आपण जीवाला दंड दिला पाहिजे, प्रायश्चित केलं पाहिजे. कारण की का, 22 ऑक्टोबर 1844 इसवी सन पासून न्यायनिवाडा सुरू झालेला आहे. जरा लक्ष द्या, जुन्या करारातील लोकांसाठी न्यायनिवाडा फक्त 1 दिवसाचा होता, 7वा महिना 10वा दिवस. पण तुमच्यासाठी माझ्यासाठी तो दिवस कधी सुरू झाला? 22 ऑक्टोबर 1844 इसवी सनला सुरू झालेला आहे. आणि तो कधीपर्यंत चालेल? जोपर्यंत येशू ख्रिस्त सर्व न्यायनिवाडा करत नाही तोपर्यंत. बंधू आणि भगिनींनो, खूप लोकांना वाटतं की येशू ख्रिस्त आल्यानंतर न्यायनिवाडा करेल. चुकीची गोष्ट आहे. म्हणजे काही लोक असं म्हणतात की येशू ख्रिस्त येईपर्यंत आम्ही पाप करणार. चुकीचं आहे. या ठिकाणी आपण आत्ताच पाहिलं की लोकांचा न्याय होईल आणि त्याच्यानंतर त्यांना शासन होईल. म्हणजे लोकांचा न्याय होईल आणि त्याच्यानंतर त्यांना फळ मिळेल, त्यांचं प्रतिफळ मिळेल. येशू ख्रिस्त दुसऱ्या वेळेस यायच्या अगोदर बंधू आणि भगिनींनो न्यायनिवाडा आहे. प्रगटीकरणाच्या 6व्या अध्यायानुसार आणि दानिएलच्या 8व्या आणि 9व्या अध्यायानुसार आपण असं म्हणू शकतो की येशू ख्रिस्त यायच्या अगोदर न्यायनिवाडा आहे. पण खूप लोक काय म्हणत आहेत की येशू ख्रिस्त येईपर्यंत लोक पापच करत राहतील. नाही, जे लोक न्यायनिवाड्यातून पार पडणार नाहीत ते येशू ख्रिस्ताच्या सामोरे जाऊ शकणार नाहीत. म्हणून जो न्यायनिवाडा सुरू झालेला आहे 22 ऑक्टोबर 1844 इसवी सन मध्ये, तो न्यायनिवाडा आपण कसा पार पाडायचा? जसा जुन्या करारामध्ये लोकांनी जीवास दंड केले, त्या दिवशी कसले कामकाज केले नाही. मग त्या दिवशी उपवास आणि प्रार्थना केली आणि देवाकडे विनंती केली की देवा आम्हाला मदत कर. म्हणजे थोडक्यात 22 ऑक्टोबर 1844 इसवी सन पासून आपण कोणतेही पाप करून चालणार नाही. जर कोणी तुम्हाला शिक्षण देत असेल आणि म्हणत असेल की येशू ख्रिस्त येईपर्यंत आपण पापच करत राहणार किंवा पापातच राहणार आहोत आणि मग येशू ख्रिस्त येईल आणि मग न्यायनिवाडा करेल, तर ती गोष्ट देवाच्या वचनानुसार नाही. ती गोष्ट मी म्हणेन, जरा मला पुढचं एक पाऊल उचलून ते सांगू द्या, ती गोष्ट सैतानाकडून आहे असं स्पष्टपणे आपण म्हणू शकतो. प्रगटीकरण याचा 6वा अध्याय 13वा वचन, अंजिराचे झाड मोठ्या वाराने हल्ले म्हणजे त्याची कच्ची फळे जशी खाली पडतात तसे आकाशातील तारे पृथ्वीवर पडले. आता ह्याच्याविषयी आपण थोडं पाहिलेलंच आहे, पण नोव्हेंबर 13 1833 तारीख लिहू शकता तुम्ही. नोव्हेंबर 13 1833 मध्ये तारे आकाशातून खाली पडले. आणि हे जे चिन्ह आहेत, सूर्य काळा झाला, चंद्र रक्तमय झाला, तारे आकाशातून खाली पडले, ह्या सर्व गोष्टी पाहिल्यानंतर त्यावेळेस जे प्रचारक होते विल्यम मिलर, विशेष करून विल्यम मिलर, तो विल्यम मिलर जो प्रचारक होता तो म्हणाला की येशू ख्रिस्त ह्या भूतलावरती लवकर येणार आहे. म्हणजे काय? 22 ऑक्टोबर 1844 इसवी सनला येशू ख्रिस्त ह्या भूतलावरती येणार आहे असा प्रचार त्या विल्यम मिलरनं केला. काय प्रचार केला? 22 ऑक्टोबर 1844 इसवी सन म्हणजे जवळपास 170 वर्षापूर्वीच येशू ख्रिस्त येणार आहे असा प्रचार विल्यम मिलरनं केला. कशावरून? कारण की त्याने हे चिन्ह पाहिले. पण बंधू आणि भगिनींनो, आपण देखील ह्या चिन्हांविषयी विचार करत आहोत, पण आपण त्या चिन्हाच्या आणि येशू ख्रिस्ताच्या येण्याच्या मध्ये आहोत. पण विल्यम मिलरनं प्रचार केला, कारण की का, त्याला वाटलं आता हे चिन्ह पूर्ण होत आहेत आणि लोकांनाही वाटलं अरे चिन्ह पूर्ण होत आहेत आणि हा विल्यम मिलर जो प्रचारक आहे तो सर्व गोष्टी बरोबर सांगत आहे, नक्कीच येशू ख्रिस्त येईल. आता ह्या ठिकाणी लिहिले, अंजिराचे झाड मोठ्या वाऱ्याने हलले म्हणजे त्याची कच्ची फळे खाली पडतात तसे. आता जरा लक्ष द्या, अंजिराच्या झाडाचे फळे कसे आहेत? मत्तयचा 21वा अध्याय आठवतोय का? येशू ख्रिस्त एका अंजिराच्या झाडाकडे आला आणि त्या ठिकाणी त्याला अंजीर म्हणजे ते फळं पाहिजे होती. पण ह्या ठिकाणी काय लिहिलेलं आहे? मत्तयचा 21वा अध्याय 19वा वचन, आणि वाटेवर अंजिराचे एक झाड होते ते पाहून तो त्याच्या जवळ गेला,
पण पानाशिवाय त्याला त्यावर काही मिळाले नाही. मग त्याने त्याला म्हटले, ह्या पुढे तुला कधीही फळ न येऊ. आणि ते अंजिराचे झाड ताबडतोब वाळून गेले. येशू ख्रिस्ताने त्या अंजिराच्या झाडाकडे पाहून त्या अंजिराच्या झाडाकडे पाहिलं आणि त्याला फळांची अपेक्षा होती. फळं कधी येतात? म्हणजे थोडक्यात त्या झाडाला पुरेपूर प्रयत्न करून त्या झाडाला पुरेपूर वेळ दिलेला आहे. वेळ दिल्यानंतर येशू ख्रिस्त त्या झाडाकडे जातो आणि म्हणतो की मला आता फळं पाहिजेत. पण त्या झाडाला फळं नव्हती. पानांशिवाय त्या झाडाला फळं नव्हती. आणि म्हणून येशू ख्रिस्ताने त्या अंजिराच्या झाडाला शाप दिला आणि सांगितलं की तुला कधी फळ इथून पुढे येणार नाही. आणि देवाचं वचन म्हणतं की अंजिराचे झाड ताबडतोब वाळून गेले. जरा लक्ष द्या. आता हा संदर्भ घ्यायचा आणि प्रगटीकरणाकडे जायचं. प्रगटीकरणाचा 6वा अध्याय आणि 13वे वचन. अंजिराचे झाड मोठ्या वाऱ्याने हलले म्हणजे त्याची कच्ची फळे जशी खाली पडतात. आता कच्ची फळे म्हणजे काय? वार कधी येतं आणि ह्या वाऱ्यानं ही कच्ची फळे खाली पडली. म्हणजे जरा लक्ष द्या बंधू आणि भगिनींनो, देव न्यायी आहे. देव कधीही ह्या झाडाला फळ लागायच्या अगोदर वारं आणणार नाही. म्हणजे काय? जरा लक्ष द्या. अंजिराच्या झाडाला फळ येण्यासाठी पुरेपूर वेळ देण्यात आला. पण त्या अंजिराच्या झाडाला, आता आध्यात्मिकरित्या विचार करायचा, पण त्या अंजिराच्या झाडाला वाटलं की अजून वारं येणार नाही म्हणून मी थोडा वेळ घेतो आणि मग मी फळं आणतो. आणि ज्या वेळेस अंजिराच्या झाडानं स्वतःच्या इच्छानुसार स्वतःची वेळ घेतली त्यावेळेस वारं आलं आणि देवाचं वचन म्हणते की कच्ची फळे जशी खाली पडतात तसे तारे खाली पडले. म्हणजे जरा लक्ष द्या बंधू आणि भगिनींनो, जे लोक म्हणत आहेत की न्यायनिवाडा होण्यास अजून अवकाश आहे, येशू ख्रिस्त येण्यास अवकाश आहे, न्यायनिवाडा होण्यास अवकाश आहे, देवाचं वचन म्हणतं की न्यायनिवाडा कधी तुमच्यावरती माझ्यावरती होईल ते कदापि आपल्याला सांगता येणार नाही. आणि वारं जसं येतं आणि कच्ची फळं कशी गळून पडतात तसं आपलं आयुष्य नष्ट होईल. म्हणजे थोडक्यात काय? न्यायनिवाड्यातून आपण पार पडणार नाही. आपण त्याच्यात उत्तीर्ण होणार नाही असा त्याचा अर्थ झाला. कच्ची फळ का? त्या झाडाला पुरेपूर वेळ देण्यात आला आणि म्हणून येशू ख्रिस्त त्याच्याकडे गेला आणि म्हणाला आता मला फळं पाहिजेत. जरा विचार करा, जर त्या झाडाला पुरेसा वेळ दिला नसता तर येशू ख्रिस्तानं त्या झाडाला शाप दिला नसता. येशू ख्रिस्त नाही का? आणि म्हणून येशू ख्रिस्ताने ज्यावेळेस त्या झाडाला पाहिलं की त्याला फळ नाही तर त्याने येशू ख्रिस्ताने न्याय केला आणि त्या झाडाला सांगितलं की इथून पुढे तुला फळ लागणार नाही. तर आत्म्याची फळं आपल्यामध्ये देखील पाहिजेत बंधू आणि भगिनींनो. ज्यावेळेस आपला न्याय होईल त्यावेळेस तो न्याय कधी होईल कधी सांगता येणार नाही. कधी सांगता येणार नाही. म्हणून आपण काय केलं पाहिजे? आपण न्याय निवाडा व्हायच्या अगोदरच आपल्यामध्ये ते आत्म्याची फळे पाहिजेत. गलतीकारस पत्र्याचा 5वा अध्याय 22वा वचन आणि 23वा वचन. आपण ह्या ठिकाणी पाहत आहोत की आत्म्याची फळे कोणती आहेत. वेळ पुरेसा दिलेला आहे का? आपल्याला पुरेसा वेळ दिलेला आहे. आणखी किती वेळ देवाने द्यायचा? पण वारं ह्याच्याविषयी आपण पाहणार आहोत बंधू आणि भगिनींनो. वारं म्हणजे जो संकट आपल्यावरती येणार आहे किंवा जो न्याय निवाड आपल्यावरती येणार आहे त्याच्या अगोदर आपल्यामध्ये फळं पाहिजेत. नाहीतर अंजिराच्या झाडासारखं वारं आलं की कच्ची फळं पडून जातील. आपण कच्चे, आपण पिकलेले असे पाहिजे. प्रगटीकरणाचा 6वा अध्याय 14वे वचन. एखादे पुस्तक गुंडाळावे तसे आकाश गुंडाळले जाऊन निघून गेले आणि सर्व डोंगर व बेटे आपापल्या ठिकाणावरून ढळली. बंधू आणि भगिनींनो, हा जो 6वा शिक्का आहे, हा 6वा शिक्का फार फार महत्वाचा आहे. प्रगटीकरणाच्या पुस्तकामध्ये आपण 7 मंडळांविषयी शिकलो. त्या 7 मंडळामध्ये तुम्ही आणि मी आज कुठे आहे? पहिल्या मंडळीमध्ये का, दुसऱ्या का, तिसऱ्या का, 5व्या का, 6व्या का, 7व्या? 7व्या मंडळीमध्ये, लाउदिकिया मंडळीमध्ये. त्याच्यानंतर आपण 7 शिक्क्यांविषयी शिकत आहोत आणि आपण 5 शिक्के शिकून 6व्या शिक्क्यामध्ये आपण शिकत आहोत. पण मला तुम्हाला विचारू द्या की 7 शिक्क्यांपैकी तुम्ही आणि मी कोणत्या शिक्क्यामध्ये आहोत? वेळेनुसार
6व्या शिक्क्यामध्ये आहे. 6व्या शिक्क्यामध्ये आहे. बंधू आणि भगिनींनो, जरा तुम्ही जर या ठिकाणी लक्ष दिलं, प्रगटीकरणेचा 6वा अध्याय 14 वचन, एखादे पुस्तक गुंडाळावे तसे आकाश गुंडाळले जाऊन निघून गेले आणि सर्व डोंगर व बेटे आपापल्या ठिकाणावरून ढळली. कधी होतील या गोष्टी? येशू ख्रिस्त यायच्या थोडंसं अगोदर. म्हणजे आपण आता सध्या कुठे आहोत? येशू ख्रिस्त यायच्या थोडंसं अगोदर आहोत. म्हणून आपण दक्षता बाळगली पाहिजे. म्हणून आपण सर्व गोष्टी ज्या करत आहोत त्या सर्व गोष्टी देवाच्या वचनानुसार केल्या पाहिजेत. देवाने आपल्याला पुरेसा वेळ दिलेला आहे. काही लोकांना 10 वर्ष देवाने सत्य शिकवलं, म्हणजे मंडळीमध्ये आहेत. काही लोक 20 वर्षापासून देवाच्या मंडळीमध्ये आहेत. काही लोक 30, 40, 50, 60, 70 वर्ष. आणखी किती वेळ द्यायचा देवाने? पण ज्यावेळेस देव न्याय करेल त्यावेळेस आपली फळे कच्ची नसून आपल्यामध्ये आत्म्याची फळे असावीत, अशी देवाची इच्छा आहे. आणि म्हणून देव काय म्हणतो? मी तुझ्यावरती चोरासारखा येऊन तुझा न्याय निवाडा कधी करीन हे तुला ठाऊक नाही. म्हणून 22 ऑक्टोबर 1844 पासून चुका करणं लांबची गोष्ट, पाप करायचं नाही, पवित्र आयुष्य जगायचं. कारण की का? येशू ख्रिस्त लवकर येत आहे. बंधू आणि भगिनींनो, याच्याविषयी आपण जास्त शिकूया येणाऱ्या संदेशामध्ये. येणारा संदेश तुम्ही नक्कीच पहा आणि तो संदेश देखील तुम्हाला स्फूर्तिदायक आणि आध्यात्मिकरित्या लाभदायक ठरणार आहे असा माझा पूर्ण विश्वास आहे. आपण प्रार्थना करूया. स्वर्गातील जिवंत परमेश्वर देवा, तू आम्हाला दाखवून दिलेला आहेस की आम्ही आज 6व्या शिक्क्यामध्ये आहोत. आणि परमेश्वरा, आम्हाला माहित आहे की आमचे जे बंधू आणि भगिनी आहेत, आमचे जे प्रियजन आहेत आणि आम्ही जे आहोत परमेश्वरा, मी स्वतः देखील ह्या न्याय निवाड्यासाठी तयार नाही. म्हणून देवा, आम्हाला तू आमच्या पापांची क्षमा कर. आम्हाला नीतिमान आणि पवित्र जगण्यासाठी आम्हाला सहाय्य मदत कर. परमेश्वरा, आम्हाला तू प्रोत्साहन दे, आम्हाला तू धीर दे. आणि परमेश्वरा, आम्ही प्रायश्चित करावं, खऱ्या अर्थानं प्रायश्चित करावं आणि सर्व गोष्टी तुझ्या इच्छेनुसार कराव्यात, जेणेकरून ज्यावेळेस आमच्यावरती न्यायनिवाडा होईल, जो आम्हाला माहीत नाही कधी होईल, त्यावेळेस परमेश्वरा आमची फळे कच्ची नसून आम्ही आत्म्याचे फळं जे आहेत त्याच्यामध्ये आम्ही परिपूर्ण असावं असं होऊ दे. जेणेकरून परमेश्वरा, वारं कधीही वाहिलं तर आमची अंजिराच्या झाडासारखी कच्ची फळे खाली न पडता परमेश्वरा आम्ही तुझ्या वचनामध्ये रूढ आणि बलिष्ठ असे असू आणि परमेश्वरा शेवटच्या काळामधल्या ज्या घटना आहेत त्याच्या सामोरे जाण्यासाठी सज्ज असू, असंच होऊ दे. सर्व गोष्टी आम्ही तुझ्या हाती सोपवून देत आहोत. आम्हा सर्वांना तू तारण दे, आम्हाला सहाय्य मदत कर. नम्र विनंती येशूच्या नावात मागतो, म्हणून तो ऐक. आमेन.